तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मुळात पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ज्या हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारची गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे. दोन, कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात. त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्याला खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे की त्याला. मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आंदोलनं होत आहेत. त्याच्यासाठी जी आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन. त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी केलं. ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही.